एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनल। तर आता आम्ही निघालो आहे गावामध्ये, कारण की गावामध्ये जातोय की असं एक मेन कारण आहे की आता गणपती झाल्यानंतर वेगवेगळे नवीन सण येतात। तर आता आली आहे नवरात्री म्हणजे घटस्थापना। उद्या घटस्थापना आहे, तर आम्ही घटस्थापनेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते घेऊन येण्यासाठी आम्ही गावात चाललो आहे आणि सोबत अन्वितला आणि काव्याला घेऊन चाललो आहे। आणि मेन म्हणजे आता वेगवेगळे नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे दांडिया वगैरे खूप चांगला म्हणजे खूप चांगले दिवस जाणार आहे। आता सगळे एन्जॉय करतील, दांडिया वगैरे खेळतील आणि काव्यासाठी ह्यावेळेस स्पेशली आम्ही ड्रेस घेतला आहे। त्यामुळे आम्ही 9 पण दिवस म्हणजे माझी ड्युटी जसं ऍडजस्ट होईल, आईंची जशी ड्युटी ऍडजस्ट होईल तसं तिला घेऊन जाणार आहे आम्ही। मेन म्हणजे मला येत नाही पण मी पण प्रॅक्टिस करणार आहे आणि मी पण म्हणजे ट्राय करणार आहे दांडिया खेळण्याचा। तर चला बघूया आपण काय काय साहित्य घ्यायचं आहे। पप्पा लिस्ट करून देत आहे, तसं साहित्य घेऊन येऊ आम्ही आता। काव्या पण तयार आहे। काव्या बघा, काव्याचं लुक। काव्याने वेणी पूर्ण खराब करून टाकली। आजीनी, शेजारच्या आजीने एवढी छान वेणी घालून दिली पण खराब केली त्या पोरीनी। ठीक आहे, पप्पा इकडे लिस्ट तयार करताय, काय काय आणायचंय सामान ते त्याची लिस्ट तयार करून देताय आम्हाला। तर आता ही लिस्ट घेऊन जाऊ। तसं तर उशीर झाला आहे, आता वाजले आहे 5:30। तर माझी नाईट आहे त्यामुळे लवकर घरी यावं लागणार आहे। मेन म्हणजे दोघंच गेलो असतो पण अन्वित खूप रडत होता त्यामुळे अन्वितला घेऊन जातोय। बघा, अन्वित पहिलेच बाहेर येऊन थांबलाय चप्पल घालून। दिवा आणावं लागेल, दिवा पण घेऊ ना, चला। कुठं चाललंय? कुठल्या गाडीत जायचं? त्या गाडीत नाही, इथं जायचंय, ह्या गाडीवर जायचंय आपल्याला। बघ पप्पा गाडी काढतो, जा पुढे बस, जा पटकन चल पुढे बसायचा। बसला का? बाय बाय पिल्लू, मी येऊ का नको? मी नको येऊ? काव्याला सुट्टी होती त्यामुळे काव्या खूप खुश आहे आणि काव्या आज कराटे क्लासला पण नाही जाणार आहे, स्वतःच सुट्टी घेते ती। तर बघू आता। आणि आजीला अजून माहिती नाही की ती क्लासला जाणार नाही, जेव्हा आजीला कळलं तेव्हा ती आजीचे बोलणे खाणारच आहे। बरोबर तिथे 6 ते 8 क्लास आहे आणि ती आता आमच्यासोबत बाहेर येते, पण आजी आता इव्हिनिंगला गेलेली आहे, तेव्हा येईल तेव्हा बोलणे खाणार आहे। का खाशील ना बोलणे? वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर आले आहे दिवाळीसाठी। माझा विचार चालू आहे घ्यायचं। भारी वाटतंय, अजून मोठे पण आहे आपल्याकडे, उद्या लागेल ते, अजून तयार नाही झाले पण स्वतः बनवतोय। आता आम्ही आलो आहे घटाचं सामान घ्यायला। गर्दी बघा, खूप गर्दी आहे। टोकरी आणि माती द्या ना, टोकरी आणि माती। घेतलं ना?
माळ पानाची असते तर आम्ही पान घेतलं आहे. दिवा बघतोय पण दिवा भेटतच नाही आम्हाला. इथं दिवे दिसले, आता कितीला देता काय माहिती. गर्दी बघा किती आहे. उद्याची सर्व तयारी करण्यासाठी किती गर्दी केली लोकांनी. हात वज्र और गजा विराज कान्हे मुंज गणेशा संगर सुवन केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. काल आम्ही अशी टोकरी आणली होती, त्याच्यामध्ये पप्पांनी माती टाकली आहे आणि ते जे 7 धान्य घेतलं होतं आम्ही ते धान्य पसरवलं आहे त्याच्यावरती. आणि हे पूजेचं सामान आहे आणि हे घट आहे. घटामध्ये पाणी टाकून पान ठेवलं आहे आणि नारळ ठेवला आहे त्याच्यावरती. आणि आज पहिली माळ आहे तर आज पानांची माळ पप्पांनी हे केली आहे. आईंची मॉर्निंग असल्यामुळे आणि माझी नाईट असल्यामुळे घट बसवायला आम्हाला जमलं नाही आणि 8:30 वाजेपर्यंतच मुहूर्त होता. त्यामुळे पप्पांनी घटस्थापना आहे ती 8:30 पर्यंतच करायची होती. तर मला पण यायला लेट झाला होता नाईट वरून आणि आई सकाळी 7:30लाच गेले होते. त्यामुळे पप्पांनी घट बसवून घेतले आहे. एकदम छान बसवलं आहे बघा. आज पहिली माळ म्हणजे दरवेळेस पहिली माळ पानांचीच असते तर पानांची माळ केली आहे त्यांनी. आणि असं पूर्ण हे केलं आहे. हे धान्य वगैरे सर्व टोकरीमध्ये टाकलं आहे. खूप छान केलं आहे त्यांनी. कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि आता त्यात मी राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे. फक्त आईंपुरतंच करायचं आहे त्याच्यामुळे थोडंसंच टाकणार आहे पीठ मी. आज आईंना इच्छा झाली की राजगिरीचं पीठ आणलेलं होतं तर मग त्याचा शिरा खाऊया. तर बघा मी असं खरपूस भाजून घेतलं आहे. त्याला चांगलं ब्राऊन कलर येऊ दिला आहे. तर आता आपण ह्या स्टेजला थोडंसं दूध टाकायचं. मी पाणी नाही टाकणार कारण की आईंपुरतं थोडंसंच करायचं तर मी दूधच टाकेल यामध्ये. बघा मी दूध टाकणार आहे यात. साखर टाकली आहे थोडीशी. आता हे साखर चांगली मेल्ट होऊ द्यायची यामध्ये. हे बघा फायनली शिरा रेडी आहे. तर आता मी आई खायला देते आणि आता आम्ही गरबा खेळायला जाणार आहे. आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या. धन्यवाद.